जो पक्ष गावदेवी जुनी डोंबिवलीमध्ये तर पहिल्या फेरीतील दुसरा सामना म्हणजे P2 मधला आपण दुसरा सामना पाहतो इथं मात्र नितीन बघितलं तर कॅमेरा पण बघितलं तर टोपीवर लावून सुद्धा पंच क्षणचित्र टिपणारे नितीन जबरदस्त स्पर्धेचा दर्जा उंचावतात आमचे विनोद पंच म्हणजे प्रवीण मयूर म्हात्रे यांचा कॅमेरा म्हणजे आपण पाहिले की जे आपल्या त्यांना निघून गेले तर म्हणजे नामदेव म्हात्रे यांचे चिरंजीव प्रवीण क्या बात आहे स्वागत आहे तुमचं सुद्धा मयूर स्वागत आहे तुमचं सुद्धा आपण पाहिले स्ट्रायकरला सलामीची जोडी झाली ती म्हणजे साई आणि सचिन जर पहिले थोडंसं आपण पाहिले हँडिकॅप खेळाडू आहे पण क्रिकेटवरती पूर्णपणे मात करतोय गोंधळी सज्ज होतो कुणाल तो फलंदाज आला सांगा का मला राहुल आपण पाहिले की राहुल भिसे 3 चौकारासाठी 10,000 रुपयाची लखन जोशी मामाकडून जेव्हा आपण पाहिले राहुल इथे येईल फलंदाज तेव्हा मात्र आपल्याला एक जबरदस्त पारितोषिक त्यांच्याकडे आपण इथे वाचून दाखवणार आहोत गोंधळी सज्ज होतो म्हणजे गोलंदाज कुणाल स्ट्रायकला पण साई नॉन स्ट्रायकला सचिन चला वेळ जरा कमी घ्यायचा आहे पहिला चेंडू नितीन यावेळेला रिवर्सचा वापर करतो चेंडू सीमा पार दोन्ही संघ जर आपण पाहिले तर डोंबिवलीतलेच आहेत आणि दोन्ही संघ नितीन वेचचेच आहेत त्यामुळे एक जबरदस्त टक्कर बघायला मिळणार आहे जोशीबाई जुनी डोंबिवली अतिशय सुंदर फटका चेंडू सीमा पार जातोय गावदेवी जुनी डोंबिवली आपण पाहिले की फलंदाजी करतो यावेळी जोशी बॉईज बॅटिंग करते तर आपण पहिले गोलंदाजी आपण करते गावदेवी जुनी डोंबिवली साई 2 चौकार दाखवतोय आपल्या बॅटमधून अप्रतिम फलंदाजी करतोय धावसंख्या वाढते ते म्हणजे 8 होते धावसंख्या कुणाल गोलंदाजी मार्कवर क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल केले जातोय साईनाथसाठी आपण पाहिले की 2 चौकार मारले अजून एक चौकार मारले 2,000चा पारितोषिक आहे इथे लखन जोशी कडून क्या बात आहे लखन जोशी नितीन दुपारच्या सत्रामध्ये ATM खुला करून बसलेत आपले क्या बात आहे बँका बंद आहेत दुपारी हा चेंडू खेळतोय जोपर्यंत 1 धाव इथे मिळते 1 ने धावसंख्या वाढते धावसंख्या ते 9 जोशी मित्र मंडळ आपण प्रत्येक चौकाराला 1,000 रुपयाचं वार्षिक नितीन आता आपण बघितलं तर नवीन जो फलंदाज येतो म्हणजे सचिन थोडासा हँडिकॅप आहे नितीन ह्या खेळाडूला बघितलं तर आपण म्हणजे भंडारलीच्या एका खेळाडूची आठवण येते आपल्याला रमेशची आठवण येते अप्रतिम चेंडू बॅक पुढे जाऊन चेंडूला खेळायचं होतं पण चेंडू मात्र यावेळी बॅटच्या संपर्कात येत नाहीये पूर्णपणे अपंग तत्वावर मात क्या बात आहे जरा सचिनसाठी जोरदार डाव होते अतिशय सुंदर चेंडू कट करतो यावेळेला 1 धाव पूर्ण घेतो सन्मान देतो सचिन खरोखर सॅल्यूट आहे तुम्हाला आमचा धावसंख्या वाढते धावसंख्या ती 10 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जोशी बॉईज संघाची धावसंख्या होते 10 बघा सचिन जोशीसाठी सुद्धा आपण पहिले लखन जोशी कडून 3,000 रुपयाचा पारितोषिक नितीन आपण पहिले लखन जोशी आपल्या व्यासपीठावर बसले आहेत आणि दादा तुमच्या माहितीसाठी तो ATM खुला करून बसलेत कारण दुपारच्या सत्रात बँका बंद आहेत पण ATM मात्र खुले असतात पण आता आपण पाहिले की मोदींचा एक निर्णय 9/11/2016 500च्या आणि 1000च्या नोटा दादा बंद झाल्यात त्यामुळे पैसे वापरताना लोक जरा जपून वापरतात पण काही आपण दानशूर व्यक्ती बघितले लखन जोशी सारखे की दिलखोलपणे आपल्या बक्षीस आपण बघितले आपल्या खेळाडूंना उधळ इथं मात्र वाटतायत एक खेळाडूंचं मनोबल वाढवण्याची एक आपण त्यांच्या माध्यमातून एक खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देण्याची इच्छा असते आणि तिला आपण की संजय पावशेंनी सुद्धा आपण पहिले इथे बक्षिसांचा वर्षाव केला होता नितीन आपण तिसरं चित्र पुन्हा एकदा बघतोय की शूज पुन्हा रिटर्न केले गेलेत आणि कॅमेरामॅन आपण बघितले तरी मयूर म्हात्रेंनी सुद्धा आपण की आपल्या समालोचन कक्षामध्ये सुद्धा कॅमेरा लावलाय त्याबद्दल धन्यवाद मयूर तुम्हाला सुद्धा चालेल समोरच्या टीमचा पण ऑब्जेक्शन नाहीये दादा हो बरोबर आहे कारण की सर्व खेळाडू आपण बघतायत की जो खेळाडू चांगला प्रयत्न करतोय त्याला खरं यश देत आहेत कारण की झलिया हा खेळाडू हँडिकॅप असला आपण क्रिकेट मात्र जिद्द मनात इच्छा आहे खेळण्याची गोंधळी सज्ज होतो गोलंदाज
पंच वाईटची खूण करतायत. गोलंदाज भावेश. फलंदाज इथे बाद होतोय. स्टंपिंग होतो नितीन यावेळेला. फलंदाज धावसक एकरी मारते. धावसंख्या 11. पंचांनी वाईट चेंडू घोषित केलेला आहे, कारण आपण पाहिले की क्रॉसिंग सर्कल क्रॉसिंग करणं फार गरजेचं आणि ते होतं इथं मात्र. सचिन बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज किशोर येतोय. किशोर साठी पण पारितोषिक आहे. नितीन लखन जोशी मात्र एटीएम खुला केलाय. भरपूर कॅश आणलेले. कारण 1000च्या आपण 2000च्या नोटा, त्यामुळे दादा कमी पैसे पाकिटात जास्त वाटतात, कारण रक्कम जरी नोटा कमी दिसल्या पण रक्कम मात्र मोठी असते. कारण नितीन संजय दादा पण आपण पहिले डोळ्यात तेल घालून सामन्याचा आनंद घेत आहेत, कारण की क्रिकेटर आहेत ते पण जाणकारी आहेत, कारण की त्यांना माहिती आहे कलाकारच कलाकाराची आपण जानकारी जाणू शकतो. नितीन 10,000चा पारितोषिक मिळाले. राहुल भिशेसाठी 3 चौकांसाठी 10,000 रुपयाचा पारितोषिक आहे. नवीन फलंदाज तर किशोर भावेश गोलंदाजी मार्कवर. यावेळी चेंडू बघितला 2 क्षेत्राच्या मधनं चेंडू सीमा पार जातोय, कारण पण फलंदाज इथे बाद होतो नितीन, कारण का आपण पहिले बॉक्सच्या बाहेर चेंडू पडला तर तुम्ही इथे बाद होऊ शकता आणि बाद होतो इथे मात्र फलंदाज. किशोर बाद होतोय. तर नवीन फलंदाज पाहिजे काय कोण येतोय. नितीन थोडीशी नाजूक स्थिती झाली ती म्हणजे आता यावेळी नवीन फलंदाज नितीन साठी बने लखन जोशी. नितीन सर्वांसाठी आपला एटीएम खुला करून ठेवलाय. हॅड्रिकच्या उंबरठ्यावर येतो म्हणजे भावेश. स्ट्रायकरला फलंदाज नितीन. जोशी बॉईज संघाचा ते सुंदर कवा ड्राईव्ह बघायला मिळते. खणखणीत कवा ड्राईव्ह जोपर्यंत लॉंग ऑफला चेंडू फेड होतो. 10 मिनिटे 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 12. मात्र एजी लागते. थर्डमॅन बीट, कीपर बीट, चेंडू सीमा पार. 4 धावा. धावसंख्या 16. 2 गडी बाद जोशीबाई संघाच्या धावसंख्या त्या 16. अजूनही 3 चेंडू बाकी षटकात येईल. नितीन प्रथमच आपण बघतो बॉक्स क्रिकेट मध्ये कॅमेऱ्याचा वापर केला जातो. कॅप वरती कॅमेरा आहे. क्या बात आहे. पुढे रिवर्सचा कृपया ज्या ज्युपिटर लावल्यात खरोखर नितीन या स्वयंसेवकाला धन्यवाद द्यावा. एवढं कमी आहे. प्रत्येक गाड्यांचे नंबर लिहून आणतो आपल्यापर्यंत. तर ज्युपिटर जरा बाजूला करायचे आहेत. प्रथम साठी जरा जोरदार डाव दे. खरोखर खूप मेहनत करतो. कालपासून आम्ही बघितले प्रथम जबरदस्त मेहनत करतो इथं मात्र. धावसंख्या ती म्हणजे 16. 1 चेंडू बाकी अजून विनोदचा. धावसंख्या 17. चेंडू कट करतोय. यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय थोडस, कारण की लगेच क्षेत्ररक्षक जाऊन चेंडूला फीड करतोय. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 18. 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या 18. जोशीबाई संघाची नितीन आपण बोलले की राहुल भिसे जेव्हा फलंदाजीला येईल त्यासाठी 3 चौकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक. लखन जोशी मामाकडून 10,000 रुपयाचा पारितोषिक आहे. लखन जोशी मामाकडून. नितीन म्हणजे नक्कीच आवडता खेळाडू असणार आहे लखन जोशीचा. आता मात्र स्ट्रायकरला फलंदाज येतो. स्ट्रायकरला फलंदाज नितीन. चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात नाही. निर्धाव चेंडू समाप्ती दे. गोंधळी सज्ज होतोय कुणाल. वैयक्तिक दुसरं संघाचा 30 षटकात होतोय. पुढे ससाला आहे. चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून खेळून करतोय. जबरदस्त चेंडू फीड होतोय. 1 धाव मिळते. धावसंख्या 19 जोशीबाई संघाची. कारण का P2 मधला दुसरा सामना आपण बघतोय इथे. पुढे ससरलाय. फलंदाज मात्र इथे क्लीन बोल्ड होतोय. साई बॅक टू पवेलियन. सलामीचा फलंदाज साई बॅक टू पवेलियन जातोय. आता मात्र राहुल येतोय. राहुल साठी आपण 3 चौकारासाठी आपण पारितोषिक. राहुल भिसेसाठी 3 चौकारी 10,000 रुपयाचे लखन कडून. लखन जोशी मामाकडून. राहुल बाईचा हे पूर्ण करतोय का. 3 धावा 3 चौकार मारून नितीन 10,000 रुपयाचा पारितोषिक पटकावतो का. स्ट्रायकरला फलंदाज नितीन. 9 षटकला राहुल. जबरदस्त सामना पाहतो आपण. जोशी बॉईज विपक्ष गावदेवी जुनून अंबोली.
मध्ये आपण बरेचसे खेळाडू जोशी बॉईज मध्ये जोशी आडनावाचे बघतोय. फलंदाज तरी फाचीत झाला होता. तीन चेंडू झाले. धावा संख्या 19. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. रिवर्सचा वापर केला होता. यानंतर सामना होणार होतो म्हणजे गौदेवी कोपर विपक्ष यशवंतनगरमध्ये सामना होणार आहे. चेंडू पुन्हा त्या बॅकफुट जाऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात येत नाहीये. एक चेंडू अजूनही बाकी. अप्रतिम गोलंदाजी करतो कुणाल. मात्र स्ट्राईकला फलंदाज नितीने, स्ट्राईकला राहुल. पुन्हा पल्लू शॉट. अप्रतिम प्रयत्न केला होता. इथं जोरदार डाव दे. कीपरसाठी जोरदार डाव दे. जबरदस्त बॉक्सचा दर्जा उंचवतात हे खेळाडू सर्व. एक जबरदस्त यष्टिरक्षण बघायला मिळेल. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 20. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जोशी बॉईज संघाची धावसंख्या 20. तर फलंदाज बाजूला ते 3 गडी बाजूला येतात. स्ट्राईकला फलंदाज येतो राहुल. राहुलसाठी पारितोषिके 3 चौकार मारले सलग तर 10,000 रुपयाचं वार्षिक लखन जोशी मामाकडून. पाहिजे राहुल 3 चौकार मारतो काय. गोंधळी सज्ज होतो भावेश. दुसरं संघात 4थं षटक. यावेळी चेंडू हवेतून सीमा पार होतो पण इथं मात्र फलंदाज बाद होतो. राहुल बॅक टू पावेले. जोशीबाई संघ जर आपल्या फलंदाज खेळाडूंची नावं सांगायची आम्हाला. चेंडू हवेत होता. अप्रतिम झेल. फलंदाज मात्र इथे बॅक टू पवेलियन होतोय. जबरदस्त गोलंदाजी दाखवतो इथे मात्र भावेश. नवीन फलंदाज नितीन. आकाश आणि नितीन जोडी आहे. स्ट्राईकरला फलंदाज आकाश आहे. धावसंख्या 20 आहे. चेंडू मात्र बॅट अँड पॅड मधून निघून जातोय. आकाशसाठी आपण 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. राहुल कुशाळकर करून आकाशसाठी पारितोषिक आहे 2,000 रुपयाचं 3 चौकारासाठी. हा चेंडू हवेत यावेळेला पाहिजे. झेल होतो का. फलंदाज बॅक टू पवेलियन. आता मात्र खूप नाजूक स्थिती देतो म्हणजे जोशी बॉईज संघ. रेग्युलर इनिंग्स मध्ये त्यांच्या विकेट जातात. 6 गडी बाजूला धावफलकाची धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 20. 1 to go. 4थ्या षटकातील अंतिम चेंडू. पायचा हा षटक मेडन पडतो का. जरा जोरदार डाव दे भावेश साठी. जबरदस्त गोलंदाजी दाखवलेत. स्ट्राईकला फलंदाज आनंद. चेंडू कार्पेटच्या मध्ये घेऊन करतो. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. गावदेवी जुनुडोंबोलीच्या माध्यमातून जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. षटक संपतंय. धावसंख्या होती 21. जोशी बॉईज संघाची अंतिम षटक नितीन प्रगती पथावर आहे. पाहिजे किती धावांचं लक्ष राहते. चला जरा जुनुडोंबोली संघ एकत्र येऊ नका. गोंधळी सज्ज होतो दीपक. फलंदाज आहे तो म्हणजे आता यावेळी आनंद. दीपक कोपर स्टेशन यांकडून तिचे सुंदर चेंडू फ्रंट चेंडूला ड्राईव्ह करतो. कार्पेटच्या माध्यमातून खेळून करतो. जोपर्यंत चेंडू फीड होतोय 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 22. स्ट्राईकला फलंदाज सागर.
पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या वाढते. धावसंख्या 23. चेंडू पुन्हा एकदा फरक पडून कार्पेटच्या मध्ये खेळून करतो. चेंडूला धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 24. स्ट्राईकला फलंदाज आनंद. गोलंदाज दीपक वैयक्तिक पहिलं व संघाचं 5वं षटक फेकतोय. चेंडूला घेऊन काढलाय. चेंडू जातोय तो लॉंग ऑन रिझन मध्ये. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 25. 3 चेंडू झालेत. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. तिचे सुरेख चेंडू. पंच मात्र यावेळी वाईटची खून करतात कारण चेंडू बघितलं तर खूपच बाहेर निघतोय. धावसंख्या 1 ने वाढते. 26. दीपक पंच वाईटची खून करतायत. धावसंख्या वाढते. धावसंख्या 27. गोलंदाज दीपक. स्ट्राईकला फलंदाज सागर. नो स्ट्राईकला आनंद. चेंडू मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 28. 2 चेंडू अजूनही बाकी त्या षटकातील. पंच वाईटची खून करतायत. धावसंख्या वाढते. धावसंख्या 29. अजूनही 2 चेंडू बाकी त्या षटकातील. धावसंख्या फक्त 29 आहे. दीपक बॅक पडत कट करतो चेंडूला. चेंडू डोस क्षेत्राच्या मधनं चेंडू सीमा पार. अप्रतिम चौकार. धावसंख्या 33. अजून 1 चेंडू बाकी आहे. दीपक यांचं थोडंसं महागडं षटक होतंय. पहिल्या षटकात 10 धावा आल्या. दुसऱ्या षटकात आपण बोलले 10 आले तर 8. तिसऱ्या षटकात 10 आले 2. दीपक गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केला फलंदाज सागर. आनंद यावेळी पंच करतो चेंडूला. चेंडू जातो जोपर्यंत लॉंग ऑफ. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या वाढते. 2 ने धावसंख्या 35-36 धावांचं लक्ष येतं म्हणजे आपण बोलले गावदेवी जुळणबोली संघाला. तर या ऐकूया यानंतर काय घडतं. बीड मायक्रोफोन येत आमचे साथी समालोचक नितीन काळ. त्यामुळे जोशीबाई संघांचा सामना जिंकला तर लखन जोशी यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. होटून नितीन. आपण बघितलं तर आमचे प्रमुख आयोजक मनोज दादाकडून सुद्धा 5,000 रुपयाचं पारितोषिक म्हणजे एकूण तब्बल नितीन 10,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. 5,500 रुपयाचं पारितोषिक लखन जोशीकडून आणि मनोज दादाकडून 5,000 म्हणजे 10,500 रुपयाचं बक्षीस आहे नितीन. ओटू नितीन. चला गावदेवी कोपर संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचे आणि यशवंत नगर दोन्ही संघाचे संघनायकांनी आमच्या व्यासपीठावर यायचे. संजय पावशे साहेबांनी विनंती होती की आपण नाणेफेकी करायची. गावदेवी कोपर म्हणजे आपण दोन्ही संघ आपल्या डोंबिवलीतले आहेत. यशवंत नगर संघाचे संघनायक यायचे. यशवंत नगर संघाचे संघनायक आलेले आहेत. कोपर गावदेवी कोपर संघाचे संघनायक सुद्धा आलेले आहेत. आपण बघतोय सर्व संघ आता आपल्या डोंबिवलीतले आहेत. 36चा टार्गेट आहे. परत उडवायचे टॉस. गावदेवी कोपर वर्सेस यशवंत नगर. त्यानंतर सामना येतो म्हणजे हेमंत 10 वर्सेस मॉर्निंग 10. गावदेवी कोपर संघ टॉस विन फिल्डिंग आहे. गावदेवी कोपर संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यानंतरचा सामना यशवंत नगर आपली फलंदाजी आहे. त्यामुळे दोन्ही संघाने सज्ज राहायचे. 36चा टार्गेट आहे भाऊ. 5,500 रुपये पारितोषिक आहे लखन जोशी मामाकडनं. जर सामना जिंकला तर जोशी संघाने आणि मनोज दादा म्हात्रे यांच्याकडनं 5,000 म्हणजे 10,500 रुपये पारितोषिक या संघासाठी. जर सामना जिंकतोय तर भाऊ आपण प्रवेश फी सुद्धा निघणार आहे आणि 5,000 रुपये एक्स्ट्रा. पहिला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण होते. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावाने आपलं खातं करतो म्हणजे धीरज. किशोरने जर हॅट्रिक घेतली तर लखन मामा जोशी यांच्याकडनं लखन जोशी साहेबांकडनं 3,000 रुपये पारितोषिक आहे. सुरेख गोलंदाजी करतोय गोलंदाज किशोर. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 36चा टार्गेट आहे. पंच वाईटची खून करतायत
भालचंद्र म्हात्रेला आज मात्र रणरण त्या उन्हात भाऊ आपल्याला कवायत करावी लागते. यावेळेस मात्र चेंडू टॅप करतोय अंडरम स्टाईल मध्ये, चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी धीरजच्या बॅट मधनं चौकार येतोय. धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या दिली 7. 36 धावांचं टार्गेट आहे भाऊ. चेंडू सीमा पार जातोय. 4 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या ते 11. धीरज आक्रमक फलंदाजी करतोय कारण की दोन्ही संघ पावशे साहेब आपण बघतो की आपले दोन्ही संघ डोंबिवलीतले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना डावपेच माहिती आहे, दोन्ही संघामध्ये खोमेया माहिती आहेत कारण कोणत्या संघात कोणते खेळाडू आहेत. आणि चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी गुड शॉट. 1 to go, धावसंख्या 15. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू सीमा पार. सुरेख फलंदाजी आपल्या बघा मिळतोय. 3रा सलग चौकार आपल्या बघा मिळतोय. 4था चौकार आहे. धावसंख्या ती पहिल्या षटकात 19. 36 धावांचं टार्गेट आहे. नक्कीच सचिन सदी सुद्धा पारितोषिक आहे. हॅट्रिक घेतली तर 3000 रुपये पारितोषिक आहे. लखन जोशी यांना भाऊ आपण पारितोषिक लावलं जातं मी तर म्हणेन. क्या बात आहे. आमचे जे आजदेगावातील बँजो मास्टर आपले एक अप्रतिम ढोल वाजवतात ते इथे आलेले आहेत. स्वागत आहे आपले. कारण की आमच्याच आजदेगावातील व्यक्ती आहेत ते, कारण की बरेचसे सर्व बँजो पदक आहे म्हणजे आमच्या आजदेगावातील, आणि ते आमच्या अभिमानाची गोष्ट आहे कारण की जबरदस्त बँजो पदक आहे त्यांचं. यावेळेस मात्र चेंडू टॅप करतोय. 1 धाव मिळतोय. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या ते बाबू 20 धावा आपल्याला धावफलका बघा मिळते. आता फक्त 16 धावांची गरज आहे. यानंतर सामना येतो म्हणजे गावदेवी कोपर वर्सेस यशवंत नगर असा सामना होणार आहे. आज आमचा बँजो पथक मात्र शांत येतो म्हणजे गावदेवी बँजो पथक. यावेळेस मात्र रिवाजचा वापर केलाय. 4 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या ती 24. धीरज चांगली फलंदाजी करतो भाऊ. सलग 5 चौकार आपण बघितलेत. सकाळी सुद्धा 6 चौकार सुद्धा बघितलेत, 8 चौकार सुद्धा बघितलेत. यावेळेस मात्र झेल इथे सुटतोय. 1 धावमध्ये 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या ते 25. गावदेवी कोपर संघाने नाणेफेकी जिंकली आहे. पहिल्या षटकात 19 धावा आल्यात. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. चांगलं क्षेत्ररक्षक होते. 1 धावमध्ये 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या ते 26. अजूनही 10 धावांची गरज आहे ती म्हणजे गावदेवी जुनी डोंबिवली संघाला. सर्व संघ आजच्या दिवसातले आपल्या डोंबिवलीतले आहेत. आता मात्र फलंदाज इथे बाद होतोय. धीरज बाद होतोय. सचिनने 3 चेंडूमध्ये 3 फलंदाज बाद केले तर 3000 रुपये पारितोषिक आहे. लखन जोशी यांच्याकडनं क्या बात आहे भाऊ. लखन जोशी यांनी आपला ATM पूर्णपणे खुला केलाय. 10 धावांची अजूनही गरज आहे. बघा ते सचिन कमबॅक करून देतोय का भाऊ. यावेळेस मात्र चेंडू सीमा पार होतोय. 4 धावांसाठी गुड शॉट. षटक समाप्त. 2 षटका समाप्त. धावसंख्या ती 30. अजूनही 6 धावांची गरज आहे. सहा धावांची अजूनही गरज आहे. यावेळेस मात्र चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जातोय. 4 धावांसाठी गुड शॉट. फ्रान्स मोर्या संघाने पहिला सामना जिंकल्यावर इथे दुसरा सामना विजय प्राप्त करतोय का गावदेवी जुनी डोंबिवली संघ.